तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पुण्यातल्या रेस्कोर्सवरती सभा घेतील। या सभेसाठी पंतप्रधानांचं हेलिकॉप्टर थेट सभेच्या ठिकाणी येणार आहे। मात्र सभा संपल्यानंतर मोदी पुण्यातल्या राजभवनात मुक्कामी असतील। त्यामुळे रेस्कोर्सपासून मोदींच्या वाहनांचा ताफा पुणे कॅम्प भागातल्या रस्त्यांनी जाणार आहे। त्यामुळे पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल करण्यात आलेत। अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, सध्या पुण्यातल्या रेस्कोर्स मैदान परिसरामध्ये मंदार, पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे। 4 उमेदवारांसाठी सभा होती आहे। कशी तयारी आहे सभेची आणि महत्त्वाचे बदल कोणते आहेत आज वाहतुकीमध्ये? ज्ञानदा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पश्चिम महाराष्ट्रातील या सभांमुळे इथलं राजकारण टिपेला पोहोचणार आहे, प्रचार टिपेला पोहोचणार आहे, राजकारण ढवळून निघणार आहे। या रेस्कोर्सच्या मैदानावरती महायुतीच्या पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या 4ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांसाठी एकत्रित प्रचार सभा होते आहे। माझ्या पाठीमागे हे जे स्टेज आहे ते आपल्याला सज्ज असल्याचं पाहायला मिळतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या दोन्ही बाजूंना किंबहुना पाठीमागे देखील लोकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही सभा पुण्यातली साधारणपणे 6 वाजताच्या दरम्यान सुरू होईल असं सांगण्यात आलं आहे आणि या सभेसाठी लोकांना मात्र दुपारीच या ठिकाणी यावं लागणार आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की ऊन अतिशय कडक आहे, मात्र तरी देखील दुपारी लोकांना या ठिकाणी यावं लागणार आहे। इथं ही गोष्ट नमूद करायला हवी की पुण्यातील या रेसकोर्सच्या मैदानावरती 1972 नंतर पहिल्यांदाच देशाच्या पंतप्रधानांची सभा होतीये। तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1972ला या ठिकाणी सभा घेतली होती। त्यानंतर राजकीय सभा झाल्या, मात्र पंतप्रधानांनी सभा घेण्याची त्यानंतरची जवळपास 4-4.5 दशकानंतरची आजची ही पहिली वेळ असणार आहे। कारण या सभेचं जे ठिकाण आहे ते इतकं भव्य आहे, मोठा आहे। एरवी या ठिकाणी घोड्यांच्या रेस ज्या म्हणतो आपण त्या होत असतात, मात्र मोदींच्या या सभेसाठी 4ही लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, त्यांना आमंत्रित करण्यात आलंय। पार्किंगची व्यवस्था आणि पुण्यातील ट्रॅफिक ची एकूण परिस्थिती पाहता या सभेच्या ठिकाणासाठी या रेसकोर्सची निवड करण्यात आली आहे। आणि तू जे विचारलंस की बदल कोणते असणार आहेत, तर पुण्यातील भैरोबा नाला ते टर्फ क्लब रोड, त्याचबरोबर हे जे रेसकोर्सचं मैदान आहे इथून पुणे कॅम्पकडे जाणारे रस्ते जे आहेत ते प्रामुख्याने बंद ठेवले जाणार आहेत। काही रस्ते आज सकाळपासूनच बंद करण्यात आलेले आहेत, तर काही रस्ते ऐनवेळी पोलिसांना जशी गरज भासेल तसे बंद करण्यात येणार आहेत। या ठिकाणी मोदींची सभा झाल्यानंतर मोदींच्या वाहनांचा ताफा पुण्यातील राजभवनपर्यंत जाणार आहे, कारण तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा मुक्काम असणार आहे। त्यामुळं ज्या रस्त्यांनी हा ताफा जाणार आहे ते पुणे कॅम्पमधले रस्ते देखील बंद करण्यात येणार आहेत आणि नागरिकांना आवाहन पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे की नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा। हे पर्यायी रस्ते कोणते असतील हे देखील पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आणि उद्या पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांमध्ये जाऊन सभा घेत आहेत। आज सोलापूरला आहे, सातारला आहे, त्याचबरोबर उद्या माळशिरस जो माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे तिथे देखील मोदींची सभा असणार आहे। मात्र पुणे जिल्ह्यातील 4ही लोकसभा मतदारसंघांसाठी एकच सभा मोदींची होते आहे। सगळ्यांना ठाऊक आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अतिशय रंजक आहे। त्यामुळे महायुतीच्या नेत्यांना अपेक्षा होती की बारामतीमध्ये जाऊन पंतप्रधान सभा घेतील, मात्र मोदींची सभा यावेळी बारामतीमध्ये होत नाहीये, हे देखील या ठिकाणी नमूद करावं लागेल। ज्ञानदा, मंदार, ताजी माहिती वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।